लोढांचं एकंदर वर्णन बघता आता मुंबईकर म्हणायला लागले की अँडाकोंडा आहे का, सगळंच गिळत जायचं. असे लोढा मराठी माणूस म्हणतो आता गाडा. एकतर हे मंत्री आहेत, ह्याचा अर्थ सारा जहा मेरा असा नाही होत की 10 बाय 10च्या रूम आहेत. एका घरातून पाय बाहेर काढला तर दुसऱ्याच्याच घरात पाय जातो. मग तुमच्या वॉर्डमध्ये किंवा तुमच्या अधिक प्रमाणात जिथे निवडून आहेत तिथे करा हे सगळे प्रयोग. काल एक आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये करिरोड ब्रिज याच्यामध्ये जी आरमध्ये 198, 199 आणि 195 असा तो जी आर आहे. आणि त्या जी आरमध्ये अजय चौधरींना बऱ्यापैकी 3 करोडचा फंड पालकमंत्र्यांनी वर्ग केला, वर्ग करून अकाउंटला जमा झाला. मुळामध्ये कुठलीही लोकशाहीने लढलेल्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक वॉर्ड निहाय हा उमेदवार असतात. निवडून आलेला उमेदवार त्याचं पालकत्व हे त्या वॉर्डला असतं. मग आमचा आमदार कोण, वरळी विधानसभेचा तर आदित्य ठाकरे साहेब. आमचा खासदार कोण, तर आमचे अरविंद सावंत. या लोकांनी निवडून दिला आहे कोणाला, नगरसेवक म्हणून 195ला विजय भनगे, त्याच्यानंतर 198ला अबोली खाडे, 199ला किशोरी पेडणेकर. या सगळे जर नगरसेवक इथले आहेत, आमदार इथले सचिन भाऊ ऐर आहेत, सुनील शिंदे आहेत. असे जर 3 आमदार आहेत, 1 खासदार आहे, 6 नगरसेवक इकडे आहेत. आणि जर त्या नागपाडा ह्याच्यातून एखादी संस्था लोढांच्या माध्यमातून येत असेल तर नागपाड्यात किंवा लोढांच्या एवढ्या मोठ्या बांधकामामध्ये त्यांना जागा द्यावी ना. इथे आमची 10 बाय 10च्या रूम आहेत. एका घरातून पाय बाहेर काढला तर दुसऱ्याच्याच घरात पाय जातो, अशा ह्या इमारती आहेत. आणि आमची लहान मुलं, आमची वयात आलेली मुलं, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला नागरिक, ह्या सगळ्यांना ॲक्टिव्हिटीज काही करायच्या आहेत तर बिल्डिंगच्या समोरच खूप लांब न जाता वॉकिंग ट्रॅक केला पाहिजे. इथे अभ्यासिका आमची तयार आहे. इथे आमच्याकडे योगा, लहान मुलं, महिला, पुरुष यांना वेगवेगळ्या टप्प्यात शिकवण्यासाठी जागा पाहिजे. वॉकिंग ट्रॅक पाहिजे आहे. त्याचबरोबर छोटेसे पण सुंदर असा ब्युटिफिकेशन, ज्याला आपण बगीचा म्हणतो, लहान लहान स्वरूपात, ज्याच्यामधून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशी झाडं झुडपं आम्हाला इथे करायची आहेत. झाड मोठं वाढणारं नाही, पण आता त्याच्यामध्ये जे बोन्साय झाडांचा प्रकार आला आहे तर त्या झाडांच्या सानिध्यात जेव्हा मुलं आमची खेळतील, बसतील नागरिक, तर त्यांना चांगला ऑक्सिजन हे मिळणार आहे. त्यामुळे उगाचच एकतर हे मंत्री आहेत, ह्याचा अर्थ सारा जहा मेरा असा नाही होत. तुम्ही मंत्री आहात, तुमचा आम्ही आदर करतो, पण मग तुमच्या वॉर्डमध्ये किंवा तुमच्या अधिक प्रमाणात जिथे निवडून आहेत तिथे करा हे सगळे प्रयोग. आम्हाला का डिस्टर्ब करताय? जे तुम्हाला आम्हाला कळतं आहे ह्याच्या मागचा उद्देश काय आहे. त्यामुळे मला वाटतं इथे कडाडून विरोध होतो आहे आणि आम्हाला इथे शांतता हवी आहे. इथे कुठल्याही लोकांची माती भडकण्यासारखी मंत्री महोदयांनी काम करू नये. आणि याची दखल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घेतली पाहिजे. कारण तसा आपल्याकडे नियम आहे, ज्याच्या निवडून आलेला लोकप्रतिनिधी दुसऱ्याने कोणी यावं त्याला NOC द्यावी लागते. विदाऊट NOC काम होत नाही. त्यामुळे आम्ही NOC देणार नाही. आणि आमच्याकडे इथे कुठल्याही प्रकारे कुठलीही संस्था, इथे आमच्याकडे भरपूर मोठमोठ्या संस्था आहेत, याच वॉर्डमध्ये जन्माला आले आणि त्यांनी लोकांसाठी चांगलं करत आहेत. अशा मोठ्या मोठ्या संस्था आहेत. तर जायचं झालं तर आम्ही त्या संस्थेचे पत्र देऊ, पण बाहेरची संस्था नागपाडा येईल, ताडदेव येईल, मलबार आम्हाला चालणार नाही. तो आमचा हक्क आहे.
वरळी नाक्यावरती वरळी सीफेस लगत लोढा यांचा स्वतःच्या मालकीचा बंगला आहे आणि त्या ठिकाणी एक विषमतेची भिंत म्हणून एक निषेध केला गेला. स्वतःच्या बंगल्यासमोर SRA दिसले नाही पाहिजे, झोपडपट्टी दिसली नाही पाहिजे, त्यासाठी त्यांनी ती भिंत बांधण्यात आलेली. त्यावरती तुम्ही काय सांगाल? लोढांचं एकंदर वर्णन बघता आता मुंबईकर म्हणायला लागले की अँडाकोंडा आहे का, सगळंच गिळत जायचं. त्यामुळे आपण ह्या प्रकारे जर राहत राहिलो तर त्यांनी सुपारीच घेतली आहे. राज्य सरकार 2022ला फोडताना जास्तीत जास्त पैसा त्यांनी वापरला आहे. त्यामुळे हे प्रकार सगळे होत राहत आहेत. पण मराठी माणूस आता जागा झालेला आहे. असे लोढा मराठी माणूस म्हणतो आता गाडा. मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे लोड पडेल आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.